पण बामणी मधली पतिव्रता मुसर देवता आहे म्हणा. हिच्यासारखी सेक्सी बाई नाही म्हणे बामणी मध्ये. हा खालच्या मानेनं जाते ना, खालच्या मानेने येते म्हणा डुकरी सारखी. हो खालच्या मानानं चालते ना, उपडी तिपडी पडते म्हणे. तू किती वेळचा तुला झालंच नाही का बे? अर्धा तास होऊन गेला बे दोस्ता लवकर घुपर मारून घेऊन पटकन चाल. मारलो शे कुरपटा रेपटामध्ये म्हणजे का मला पागल बनवशील का बे तू? काऊन मला दोस्तासाठी नाही पिऊ शकत? माझ्या दोस्ताला मास्तर काऊन मी त्या दोस्ताला अबे पण तुला मालूम आहे का मी बे मोठा मास्तर आहे, मालूम आहे का? अबे दोस्तासाठी दोस्त जहर खाते. तुले काही जहर खा म्हणतो का? शिरप घुटभर मार दारू. अबे तो जहर परवडला रे, पण हे दारू नाही. या दारूच्या नादामध्ये चांगले चांगले परिवार उद्ध्वस्त झाले. आणि मी एक शिक्षक मनुष्य, मी जर दारू पिलो तर मी लोकांना काय सांगेन? म्हणतील लोक स्वतः खाते, लोकांसारखे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे भाषा. अरे पण कोणाला दिसशील तवा म्हणलं ना. अबे पण मी कधी दारू पिलो नाही दोस्ता. मावाला दोस्ताच्या खातर पिळावं लागते भाऊ तुले. नाही तर नाही 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 भाऊ काही नाही. देवा दारू दे. अबे दोस्ता थोडशी गुटभर. अबे पण काऊन एवढा तू माझ्या मागं लागला? अरे त्यावेळेस आपण दोघांना पेली खाली पहिला आपण जसे पेत होतो तसा आता एक वेळा गुटभर घेऊन गे म्हणजे दोस्तानी पक्की. हे दोस्ता थोडशी मार. ठीक आहे, काय हरकत नाही. आता तू एवढ्या जिद्दीमध्येच भेटला, ठीक आहे. अरे यार की यारी निभानी, अरे यार की यारी निभानी. रे उलटी कर बरोबर हळू हळू पाजायचं, फवारा नको मारायला ना. बरं माल बहुत कडक आहे रे. पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी. हे यार के यार न माने, यार के यार न माने, पीले पीले ओ मोरे राजा, मिस्टर जी कैसा लगा मेरा और जूस? अरे बाप रे, अब तो ऐसा लग रहा है कि अब क्या होता कुछ नहीं, क्या मेरी पूरी तबीयत खराब हो गई आपको देखकर. मॅडम आला की तोंड कुचक्या. अहो माझी एक गोष्ट तुला बोलण्याची भुललो. कोणती? याचं लग्न झालंय, ओके मा. 2 पोट्टी आहे, अरे 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 बायको आहे. जाऊ दे, मला काय करायचं आहे? मला तो आवडला. माझं सगळं एकटाच राहिलं तरी मला खूप झालं. हा दोस्त ओके, तू एक काम कर, तेरे को और पीना है क्या दारू? अबे दारू पीना है क्या तेरे को? बोलने में तू नहीं अबे तू पीने. शिल्पन माल है, शिल्पन माल है. अबे वो तू जान लिया अभी. तू एक काम कर, अपने घर को चले जा. जाऊ क्या? और तू अपने घर को जा, मेरा काम करने दे मेरे को. हेलो डार्लिंग. सही में खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना? अबे जाना दे. ए पक्या इकडे. पक्कू डारले, पक्कू डारले, उद्या नाही का 4-5 पप्प्या जास्त दे. आता चालला जा आणि 2-3 तास येऊ नको बिलकुल. जाऊ. जा 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 रे.
एक गोष्ट सांगू तुम्हाला, खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना, मनापासून धोका देणार नाही ना? जाऊ क्या मैडम जी कहना है, अरे ओ दीवानी ओ मस्तानी और आटम बम है तोरी जवानी, अरे मुझको बना दे सावरिया। मम्मी कसम, बहुत लड़कियां देखा मैंने, मगर तुम्हारे में जो बात है, काय ते लचक, काय ते बोलणं, काय ते नाक सेंगी सारखं, आणि ते काय पाहायला त्या कॅटरीना क्या फेर। अरे वो दीवानी ओ मस्तानी और आटम बम है तोरी जवानी, अरे मुझको बना और कट जाएगी उमरिया, कट जाएगी। साले दिमाग खराब मत कर मेरा वाला। जाऊ क्या साले तेरे को जब से बोल रहा हूँ ना, जाओ। साला बीच में साला मेरा काम जमता है तो साले गुटरू कर देता। जाऊ क्या जा साले अपने घर को। अरे पाली है तोरी वो मरिया है और कट जाएगी वो मरिया, कट जाएगी वो करिश्मा, तो एक काम कर, जल्दी अंदर चल। हाँ जल्दी अंदर चल। हाँ चलो ना, मुझे भी तुमसे कुछ बात मेरा करनी अभी जी मचल रहा, है। मेरा भी जी मचल रहा है, चलो ना। तेरे बाहों में जीना है, तेरे बाहों में मरना है, तेरे बाहों में जीना है, तेरे बाहों में मरना है। काय सांगू बाई, मला म्हणाले होते की बांबीला नोकरी लागली, तिथे रूम बघितल्यानंतर तुला फोन करतो। म्हणाले होते की तुम्ही जसे जाल तुम्हाला रूम भेटल्यानंतर मला फोन करायचं लगेच, पण आता 2 महिन्याचा कालावधी झाला तरी त्यांचा होता नाही, पत्ता नाही। कुठे गेले असतील, कदाचित यांना काय झालं तर असतील, नाही नाही अशी त्यांच्या चिंतेमध्ये राहू शकत नाही। एक काम करते, मुलाबाळांना घेते आणि त्यांच्या शोधामध्ये तिथे जाऊन बघते। तिथे चौकशी केल्यानंतर समजेल की हे बरे आहेत की नाही, म्हणून जाऊन बघते। काय अरे मी तुझा ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना मागते रे की त्यांची प्रकृती बरोबर ठेव, त्यांना काही होऊ नको देऊ। बना के क्यों बिगाड़ा रे नसीबा,
काय योग साधला जन्म तुला लाभला काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला रे बिचारा भजनासी लाभला रे बिचारा भजनासी लाभला रे काय योग साधला जन्म तुला लाभला काय योग साधला जन्म तुला काय योग साधला जन्म तुला लाभला काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला रे बिचारा भजनाची लाभला रे बिचारा भजनाची लाभला या गावामध्ये कुणी दिसत नाही आहे अशी गर्दी कुणाची वाट पाहत बसते त्यांना नक्कीच माहिती असेल की हे इथे आले की नाही म्हणून वाट पाहत बसते पहा भाऊ बेवड्याच्या संगतीने किती सुंदर माणूस राहिला तरी बेवडा बनते आणि तो बहेकते एवढं माझी पक्की काय करावं माझा मित्र त्या दारूवालीच्या घरी गेलो त्याने दारू पाजलो त्या बहिणीच्या याच्यातच लपड्यातच फसला मा संग आलाच नाही भाऊ आणि मालूम बी नाही त्याचं घर कोणतं होय त्याचा परिवार कोणता होय हे पण मला माहित नाही पण बाकी मी त्या व्यक्तीला कायदेशीर सोडणार नाही जमलं तर बस स्टॉपवर जातो आणि एखादी एसटी वगैरे पाहतो त्याच्या गावले जातो त्याच्या पत्नीला सांगतो बाई तुझ्या घरवाला आमच्या गावामध्ये एका बाईच्या फंदामध्ये पडलाय बाकी इथं जे बाई दिसून राहिली लगेच वेळची बसून आहे दोन लेकराले घेऊन मालूम नाही त्याला विचारतो मी कोण येतो बाई ओ बाई काय दादा बाई तुम्ही या बस स्टॉपवर काय करता दादा हा इथे माझा नवरा नोकरीवर आला होता त्यांना शिक्षकाची नोकरी लागली होती म्हणजे बामणीमध्ये मास्तर हो मास्तराची नोकरी लागली होती ते मला म्हणाले होते अगं म्हणे मी तिथे जातो म्हणे रूम पाहतो आणि तुला बोलवतो म्हणे पण त्यांचा आता नाही पत्ता नाही आला म्हणून या गावामध्ये शोधामध्ये आली जाऊन तिथे विचारलं शाळेमध्ये तर तिथे माहिती पडलं की ते इथे नोकरीला जॉईन झालेला म्हणून मग आता म्हणून मी इथे कुणाची वाट पाहत बसली की त्यांना ओळखता काय म्हणून त्याने तर नोकरी लागली हो बाई म्हणजे नोकरी मध्ये चांगला चालू आहे आता तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुम्ही त्यांना ओळखता ओळखता म्हणजे माझा मित्रच आहे तो निशांची सुट्टेवी हो खरंच हो दादा हा लय आशेने मी या गावामध्ये आली हा कोणीच मला या गावामध्ये दिसलं नाही दादा आता तुमचा सहारा आहे मला दादा तुम्ही ओळखता ना त्यांच्याबद्दल घेऊन चला मला अहो बाई मी ओळखतो माझा मित्र आहे त्यानं तो धर्मामध्ये गेला आहे धर्मामध्ये म्हणजे धर्म घेतला त्यानं कोणता हा तो धर्म तो जो तुम्हाला सांगता येत नाही दादा हा मी हा आपल्या मुलाबाळांना घेऊन इथे आली हा तो माझी टवाळकी करतो का म्हणूनच मला तुझी किव आली बाई तुला मी धावून देतो पण बाकी माझे नाव सांगशील नाही त्याला ठीक आहे ना ठीक आहे उपकार होतील तुमचे दादा हा ठीक आहे मग चाल मग चला मग चला दादा भाई इकडे
अहो तू मा भरोशी का दादा हा किती खराब असेल इथं कशी कशी येते शी एकदम सण्ण सारखी जसं वाटते जसं काही इथे दारूचा व्यापार चालतो नाही नाही दारूचा की ना अंदरून नाली आहे दादा हा माझा नवरा इथे काय करत बाई ते पाय खोली म्हणजे डुंबर पडलाय तो डुंबर पाय डुंबर दादा मला सांगा मी आपला नवरा विचारायला आली होती तुम्ही मला डुंबर डांबर सांगून राहिले काय करू मी त्या डुंबराचा अरे डुंबराचे म्हणजे मालूम आहे का नादी आपला नाग न धामणच्या लाभ चालू आहे काय काय म्हणणार तुमचं म्हणजे हे मला समजत नाही स्पष्टपणे ते बोला तू म्हणजे सांग बाई डुंबर हालते का असा नाही दादा मग तो डुंबर हलून राहिलाय ना तर मी का करू अहो त्या नवरा आहे तिथं बाई चल हा झाला आता मला जावलीस नाही माझा नवरा या ठिकाणी काय करा तुझा नवरा खूप चांगला माणूस आहे हो हो मग तो म्हणून इथं आला हलवाले हे बघा चांगले बोला चांगला बोलून आलो मी म्हणजे तुमचं म्हणणं आहे की माझा नवरा या करत आहे हा नवरा तुझ्या घरामध्ये आहे दादा हा. एक काम करा हा. तुम्ही माझ्या मुलांना घेऊन बाजूला उभी राहा लगेच तो तू चिंता नको करू त्या मुला बाळाला मीठ पोचतो जाऊ द्या जा जा बरं इकडेच राहा मी आली त्याला काय म्हणू नका बाई चांगलं तर वाटत नाही बस पाहू काय हो मला म्हणाले होते मी मला नोकरी लागली शिक्षणाची मी बापरीला जातो तुला फोन करतो रूम बघितल्यानंतर आणि हे काय कृत्य करून बसले का बाई सोबत कोण आहेस कोण तू आहे आहेस कोण पहिले हे सांग मला मला ओळखत नाही का मग तुला मला हात कशी लावली अहो मी तुमची बायको आहे वा ए माझी बायको तुझ्यासारखी जानू हे कोण आहे की रे अरे मालूम नाही यार तुम्ही मला ना ओळखत ना एक मिनिट मला नाही ओळखत आपल्या मुलांना तर ओळखा हे डुकराशी येणार वापस दे काय असं बोलता वा? अरे फेक ना मला पोरानं बारा लग्न छवाले तर पोरं बारा होतील बिना लग्नाच्या अगोदर आता आमचं प्रोसिजर चालू आहे. कर लो कदरे हमारी काय हो एका बाईच्या नादामध्ये लागून तुम्ही स्वतःच्या बायकोला आपला गुलाम बाळांना नाही ओळखत कर लो कदरे हमारी करते हैं हम प्यार तुमसे हाँ प्यार तुमसे प्यार तुमसे हाँ प्यार तुमसे कर लो कदर हमारे कर लो कदर हमारे करते हैं हाँ प्यार तुमसे हो प्यार तुमसे हो प्यार तेरा मेरे इस दिल का तेरा मेरे इस दिल का करता है अब इनकार तुमसे हाँ प्यार तुमसे प्यार तुमसे हाँ प्यार तुमसे
तर काही पे म्हणे चले ना तर उतरी तू कोण आहेस नका मारू मला पतिराया काय मेरा गुन्हा तुमचा केला महाराया अक्कल झुलले कोणाने मा नवरा म्हणलं ओ बम्पर काय अपना दारू का रात का अंदर है, रुक जा मैं दारू पी के आता मेरे को मारने दे इस 2 पैक मारो और 4 लाता उसको मारो मतलब तेरे लिए मेरी जान हाजिर है ना ओके माय मरते आता नहीं बचत तुम्हारे प्यार में तू अगर मर जाएंगे तो मैं क्या करूंगा अकेला रह के नहीं तुमको मैं लेके जाऊंगी ना साथ में हाँ, फिर क्या जाओ जाओ पी के आओ माये 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 केवढे येलपातीला जशी लागली येलपारी गोदी ए भाई आजपर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्या हात लावला पण आज तुझ्यासारख्या दीड डबली दारूवालीसाठी आज माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला हे चुकी तुझी आहे मी तुला चांगल्याने सांगते माझा नवरा मला स्वाधीन कर अगो बाई चांगल्याने समजून घे हा माझा घर आहे आणि इथे जो माणूस येते तो फक्त ह्या बाईचा होते नवरा तुझा होता आता तो माझा झाला तू नाही स्वाधीन करणार माझा नवरा कसं करी का मला असे लंबे चक्रे चिकणे चोपडे ना चांगले काकड्या दिशाले माणसं भेटत नाही हा पूर्ण नाही का ब्राह्मणीची मी राणी आहे सगळे गिरेक मध्ये पक्की आहे मी तुला गिरीला बजावून सांगते माझा नवरा माझ्या स्वाधीन करते की नाही देत का करशील कुत्रे मी एका शिक्षकाची बायका समजलीस आणि तुझ्यासारख्या वेशांना रस्त्यावर कसा नाही मला चांगली नाही ते समजलीस माझ्या घोमेला ते पुढं बसवलं गे ना पूर्ण
कुठे गेला हा? हा पडलाय टोमण्याना चांगला प्याचा अजून उभा राहणार हो जास्त दारू चढली उतरली करुणा हात मिळवला करुणा मला माफ कर प्लीज करुणा करुणा तू मला माफ नाही करता चालते हे घे मला फाशी लाव. काय आणली का तुला घरून काय पायजन वगैरे आणली का माझ्यासाठी आणली असती मला अगोदर माहिती नाही असतं की तुम्ही बाहेर गावी जाऊन हे असे कृत्य कराल म्हणून नक्की घर आणली असती. तुला काय बोलायचंय मला बोल तू माझे तुकडे करून टाक मी तुला काही म्हणणार नाही पण एक डोळा माझ्या लेकरांना पाहून दे ग. कशाला त्यांना हे तुमचा होता दाखव आज त्याचा बाप एक शिक्षक असून दारू पिण्याच्या बाईच्या नादामध्ये लागून हे शिक्षण करून राहिला. अरे परमेश्वरा काय वाईट परिणाम पडतील माझ्या मुलावर मला तू मला फाडून टाक चिरून टाक मी काहीच म्हणणार नाही फक्त एक नजर माझं 2 शब्द माझ्या लेकरांसोबत बोलू दे ग. कशाला कोहिनूर ये माहे ए पूर्वज ये बेटा ये अरे बापरे पप्पाजी गंदे आहेत नाही काय खाल्लं असते ते माझ्या लेकरांनी 4-5 महिन्यापासून मी माझ्या पोरांकडे गेलो नाही कधी विचारलं नाही कधी भेटलो नाही. अरे 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 हे असे जीवन करुणा बाबा रे पप्पाजीला मारून टाका तुम्ही पप्पा गंदे आहेत ना काय बडबड लावले काय करू काय करू काय करू म्हणजे हे एवढा मोठा पाप मी कुठं भरणार आहो. अवा हे तुम्हाला आता सुचते का व हे असं अगोदर तुम्हाला सोचायला पाहिजे होते की आपल्या पाठीमागे आपली बायको आपला घर प्रपंच आपली मुलबाळ आहे आणि तुम्ही ह्या अशा बायांच्या नदी लागल्या. अरे बापरे करुणा मला नाही समजलं ग मी कसा फसलो हेच मला कळत नाही. समजलं एक चान्स देतो मला. तुम्हाला माहिती आहे या दारूपायी चांगल्या चांगल्याचे जीवन उद्ध्वस्त झाले समजलं. सगळ्या गोष्टी कळतं का मला मी आताही मला असं वाटतं का क्षणात मरून जावं पण मला सांग मी गेल्यानंतर माझ्या लेकराचं काय होईल. अव एका कारभारी तुम्हा सांगते अवे बोल करुणा बोल तू तुला काय बोलायचं दिल खोल के बोल तू आज. अव एका कारभारी तुम्हा सांगते अन 16 छंद वाईट वेशनाचा एका कारभारी तुम्हा सांगते अन 16 छंद वाईट वेशनाचा माझा सोडा तुम्ही छंद नाही हा बराचा माझे राया माझे राया माझे राया विभूत झाले आणि नाश झाला या देहाचा कोणा दिवशी येईल वेळ मरण घाटावर झालं माझे राया माझे राया
करुणा का झालं ना सांगू मग चाल ना लवकर घराकडे चाल ग तुम्ही अहो हे बघा बायको जर बिघडली तर नवऱ्याचं काम असते तिला जागेवर आणणं तिला होशमध्ये आणणं आणि नवरा जर बिघडला ते बायकोचं काम असते की त्यांना जागेवर रस्त्यावर आणणं हे आज मी केलं खूप खूप सुंदर विचार आहेत ग या ठिकाणी दुसरी जर पत्नी असती अरे हाय तू म्हणती हा मास्तर आहे 1 लाख रुपये पगार आहे तरी चालेल मी 10 घरची भीक मागेन पण याची जिंदगानी करणार नाही परंतु तू समजदार मी खूप तुला मानतो करुणा आणि तुम्ही समजले हेच तुमचा खूप मोठा पश्चाताप झाला म्हणून मी तुम्हाला माफ केली बांधवानो प्रत्येक माणसाच्या हाताने जीवनामध्ये चुका होत असतात परंतु झालेली चूक पुन्हा परत कधी होणार नाही अशा प्रकारचं पाऊल टाकून वाटचाल करणे महत्वाचं आहे आणि या दारूमुळे पहा एक सुशिक्षित परिवार चव्हाट्यावर आला बंधूंनो आणि म्हणून काय म्हणतो ए बाई इकडे ये ना मी काय म्हणते बाई मला माफ कर मी नाही का तुझी हात जोडून माफी मागते आजपासून तुझ्या नवऱ्याला नाही का माझा भाऊ समजते पण त्याच्या हाताला नाही का राखी बांधते पहिलं खाणं हाड बोला ना आता बसली देवा पुढं अशी गोष्ट झाली तुझी मग का मी बाई सांगते ना माझ्या मागं 2-3 चांगली बोल काका दुनियामध्ये अनेक बाया आहेत अनेक शहरामध्ये अनेक गावामध्ये बायका आहेत का हे कसे काम करतात का दिवस राबतात शेतामध्ये मजुरी करायला जातात तेव्हा कुठे त्यांना 200 रुपये 300 रुपये 100 रुपये रोजी भेटते खरी गोष्ट आहे ते माना सन्मानाचं जीवन जा हे काय लावलीस का नाही आजपासून नाही का मी मस्त कापूस याचायला जाईन आणि काय म्हणते तुरी तोडायला जाईन आणि चणा सोंगायला जाईन काय म्हणून बांधवानो मी स्वतःला उद्देशून बोलतो आहे अरे जीवनाच्या वाटेवर आणि चालू न कोडे काठावर निशान सावर तो लहा आपला रे सावर तो सावर तो आपला रे सावर तो देवराच्या वाटेवर चालू तो काठावर देवराच्या वाटेवर चालू तो काठावर सावर तो आपला रे सावर अरे जीवनाच्या वाटेवर चालू नको रे काठावर जीवनाच्या वाटेवर चालू नको रे काठावर सावर रे सावर दारूच्या जर नादामध्ये लागलो नसतो माझी बर्बादी झाली नसती माझे लेकर इकडे तिकडे भटकले नसते नाही काय हा त्याचप्रमाणे